अल्पवयीन मुलांना घेऊन चोऱ्या करणाऱ्या टोळीप्रमुखास ठोकल्या बेड्या. हिंगोली शहरात एका शेतकऱ्याची 40,000ची बॅग आणि एक वृद्ध महिलेची रोख रकमेची पर्स चोरून नेल्यासंदर्भात गुन्हे दाखल झाले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्यांना छडा लावून अल्पवयीन मुलांना घेऊन जाणाऱ्या टोळीप्रमुखास जेरबंद केलाय. हिंगोली शहरात मागील 15 दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याची 40,000 रुपयांची बॅग चोरून नेली होती. तसेच दुसऱ्या घटनेत एका वृद्ध महिलेची रोख रकमेची पर्स चोरून नेल्यासंदर्भात हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी गुन्हे उघड करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना सूचना दिल्यानं सहपोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचं पथक चोरट्याच्या शोधासाठी तैनात केलं होतं. 19 जूनला हिंगोलीत हे पथक पेट्रोलिंग करीत असताना हिंगोली शहरातील पैशाची बॅग वृद्ध महिलांना गाठून पर्स चोरी करणारी एक टोळी असून त्यांचे टोळीप्रमुख दशरथ चंदू शिंदे, अण्णाभाऊ साठे नगर हिंगोली या शहरात राहणारे हिंगोलीतील काही अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन चोऱ्या करायला लावतो, अशी माहिती मिळताच पथकानं तात्काळ तपासचक्र फिरून टोळीप्रमुख दशरथ चंदू शिंदे यास ताब्यात घेतल्यानंतर त्यानं प्रारंभी उडवाउडवीची उत्तरं दिली. परंतु पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने 2 अल्पवयीन मुलांच्या मदतीनं शेतकऱ्यांच्या पैशाची बॅग व वृद्ध महिलेचे पैसे आणि दागिने असलेली पर्स चोरी केल्याची कबुली देऊन स्वतःच्या हिश्श्याला आलेले चोरीतील मुद्देमाल 14,000 रुपये, मोबाईल असा एकूण 15,000चा मुद्देमाल पोलिसांना काढून दिल्यानंतर त्याला हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अटक करून हजर केलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, नितीन गोरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे यांनी केली आहे.